राम राम मंडळी, प्रीतीचं 85 या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आहे तुमची होस्ट प्रीती. सो आज आपण चाललो आहोत वाळकेश्वरला. तर मंडळी आता आपण उतरलो आहोत ग्रँड रोड ह्या रेल्वे स्टेशनवरती आणि इथून आता आपण चाललो आहोत वेस्टला. तर मंडळी तुम्ही चर्नी रोड किंवा ग्रँड रोडला उतरू शकता आणि तिथून तुम्ही टॅक्सी घेऊ शकता. आता इथून आम्ही टॅक्सी पकडणार आहोत आणि डायरेक्ट तिथपर्यंत जाणार आहोत वाळकेश्वर मंदिरापर्यंतचं. तर चला जाऊया. गर्दीतून आलो पण आहे ठीक आहे. समुद्र केवढा जवळ आहे बघ. तुम्ही सकाळच्या 7च्या ट्रेनने जर आलात विरारवरून तर तुम्ही इथे 9 वाजता येऊन पोचता, जसं आम्ही येऊन पोचलो आहोत. तर आता आम्ही स्टेशनला आलेलो आहोत आणि समोर जरा मस्त समुद्र आहे, तर तो पाहायला थोडा वेळ जाणार आहोत आणि मग तिथून आम्ही टॅक्सी करू. तर हा पाहू शकता आपण आता समुद्रावर आलेलो आहोत. आता रस्ता पलीकडे जाऊया आणि त्या साईडला दिसतं आहे ना ते अंडर वॉटर जो रोड जातो आहे पाण्याखालून, तर तो टनल आपल्याला आत्ताच दिसला. आणि त्याच्या इथेच ना तारापूरवाला मसाले पण होतं, पण आता सध्या ते बंद आहे. तर जर तुम्हाला सर्व अशा मंदिरांना भेट द्यायची असेल ना तर सकाळीच लवकर निघा, म्हणजे मंदिरं ओपन भेटतील आणि रिटर्न येताना सुद्धा जरा गर्दी कमी भेटेल. चला आपण आता पाहूया समुद्र. चला. वाळकेश्वर मंदिर, ज्याला बाणगंगा मंदिर म्हणूनही ओळखले जाते, हे मुंबईतील मलबार हिल येथे असलेले एक प्राचीन हिंदू मंदिर आहे. हे मंदिर भगवान शंकराला समर्पित आहे आणि त्याच्या जवळच बाणगंगा तलाव आहे. हे मंदिर शहराच्या सर्वोच्च बिंदूवर वसलेले आहे आणि अनेक भाविकांसाठी एक महत्त्वाचे धार्मिक आणि आध्यात्मिक स्थळ आहे. या मंदिराची पुनश्च बांधणी इसवी सन 1715 मध्ये मुंबईतील व्यापारी रामा कामत यांनी केली होती. बाणगंगा या नावामागे एक आख्यायिका आहे. त्यानुसार भगवान श्रीरामाने आपल्या वनवासात येथे बाण मारून तलावाचे पाणी मिळवले होते. बाण या संस्कृत शब्दावरून या ठिकाणाला बाणगंगा हे नाव पडले आहे. येथील सर्व मंदिरांसोबतच बाणगंगा तलाव हे देखील एक महत्त्वाचे आणि वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण आहे. कारण की बाजूला समुद्र असला तरीही जे कुंड आहे बाणगंगा नावाचे, तर हे कुंड आजही गोड्या पाण्याने भरलेले आहे. हे मंदिर मुंबईतील सर्वात जुन्या आणि पवित्र स्थळांपैकी एक मानले जाते. हे मुंबईतील सर्वात महत्त्वाच्या आणि प्रसिद्ध शिव मंदिरांपैकी एक आहे. दरवर्षी हजारो भक्त येथे दर्शनासाठी येत असतात. येथे जर तुम्हाला यायचं असेल तर मंदिर साधारणपणे 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत व संध्याकाळी 5 ते रात्री 8 वाजेपर्यंत येथील मंदिरं उघडी असतात. ते येथे येण्यासाठी प्रवेशासाठी तिकिटाची वगैरे काही आवश्यकता नाही आहे. तुम्ही विदाऊट तिकीटसुद्धा इथली सर्व मंदिरं व्यवस्थितरित्या पाहू शकता. वाळकेश्वर मंदिर व लगतच्या बाणगंगा तलाव इसवी सन 1127 साली लक्ष्मण प्रभू नावाच्या चांद्रसेनीय कायस्थ प्रभू मंत्री असलेल्या व्यक्तीने 16व्या शतकातील पोर्तुगीज राजवटीने हे मंदिर पाडून टाकले. परंतु 1715 साली राम कामत नावाच्या श्रीमंत इसमाच्या औदार्यामुळे हे मंदिर पुन्हा बांधण्यात आले. तर आता आपण पोचलो आहोत, हे पाहू शकता इथे. आणि या साईडला आहे जे खंडेराय मंदिर आणि इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. पण आपण सकाळीच लवकर आलो होतो, नाश्ता केला नव्हता. सो आता इथे आपण नाश्ता करूया. तर खूप रिजनेबल असा रेटमध्ये नाश्ता आहे. चहा नाश्ता खूप छान आहे. आम्ही टेस्ट केला. मी पोहे आणि उपमा घेतला होता आणि एक चहा घेतली होती. चहा खरंच खूप अप्रतिम होती. तर मराठी माणसाचं आहे त्यामुळे आवर्जून या ठिकाणी तुम्ही या आणि खूप छान आहे चहा नाश्ता. तुम्ही इथून चहा नाश्ता करा
आणि त्यानंतर मग आपण मंदिरात जाऊया. इथून मंदिराचा रस्ता आहे, पण त्याच्या आधी आपण इथल्या श्री खंडेरायाच्या मंदिराला भेट देऊया. चला. आणि आज पूर्ण व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा, कारण की मी तुम्हाला विचारणार आहे की सर्वात जास्त तुम्ही किती मंदिरं काउंट केलीत, म्हणजे आज आपण मंदिरं किती पाहिलीत हे तुम्ही मला कमेंट करून कळवायचं आहे की मी टोटल आज किती मंदिरं पाहिली आहेत. तर चला, आज हे पहिलं मंदिर आहे खंडेरायाचं. तर चला बघूया कोण कोण मला कमेंट करून कळवतं आहे की आज किती मंदिरं मी पाहिलीत ती. तर चला, दर्शन घेतलेलं आहे आपण खंडेरायाच्या मंदिरामध्ये. आणि ही बघा, इथे आपण आलो त्या गल्लीतून आणि राईट साईडला आहे ना, इथून आपण जायचं आहे आणि लेफ्ट साईडने आपण बाहेर पडायचं आहे. इथून पाहू शकता आपल्याला मंदिरं दिसायला लागलेली आहेत आता. तर चला, एक एक करून सर्व मंदिरांना भेट देऊया. कधीच्या असतील या सगळी, कधीच्या असतील नाही. इथे सगळी मंदिरं आहेत. दक्षिण विमुखी हनुमान मंदिर, मंदिर लागलंय. लवकर आलोय ते बरं आहे, गर्दी नाही भेटणार. त्यामुळे इथून मंदिरच स्टार्ट होतं. ही सगळी मंदिरच आहेत. 58चं मंदिर आहे पण महादेव. आय थिंक तिथून बंद ठेवलंय ना इथून चालू ठेवलंय की काय. तिथून आहे बाई, तिथून त्या साईडने आहे. या मंदिरामध्ये वाटतं पूजा चालू आहे वाटतं. खूप छान वाटतंय, पण प्रसन्न वाटतंय. जुनी मंदिरं आहेत, पाहायला आज भेटणार आहेत सर्वांनाच. तर शेवटपर्यंत व्हिडिओ अगदी न चुकता बघा. जुन्या पद्धतीमध्ये पूर्णपणे दरवाजा बघा. दरवाजा बघ किती जुना आहे. दरवाजा तू आतलं बांधकाम नाही भेटलं. हे गावाला असतात माहिती आहे, जुन्या पद्धतीमध्ये असतात, तसं अगदी आहे सेम. हां, हे बघ, तुला सांगितलं ना भरपूर आहे तशी पूर्ण. आता ते बघ ती आहे ना आतमध्ये, बघ तुला दिसत असेल थोडंसं. हे बघ इथून इथून खालती बघ तलाव आहे, इथून एंट्री असेल त्याची. हे बघ, ठीक आहे. ये इथे काढू. आणि किती पिंड आहेत बघ. हे गौमुख आहे इथं. एक आहे मंदिर इथे.
हे कसं दगडी बांधकाम आहे बघ ना हे. हा, पायऱ्या बघ किती जुन्या वाटतात, दगडी एकदम अशा ना. जर पाय पडून मग की एकच वाटतं गाभाऱ्यात मावणार आहे. चला आता आपण आहे ना शंकराच्या पिंडीला जल अर्पण करूया आणि तुम्ही देखील माझ्यासोबत बोला, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. केवढी जुनी देवी आहे बरं. पार्वती असते ना, पार्वती. हे मला वाटतं आता त्याचं ना थोडंसं नूतनीकरण केलं आहे दगडामध्ये, असं मला वाटून येत आहे ना. खूप जुनं देऊळ असावं हे. ही दिसत आहेत ना, ही सर्व मंदिरं आपण आज एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. या घाटात सगळे मंदिर, ही मंदिरं आपण करून झाली ना की मग आपण तिथे जरा घाटावर पोहोचूया. नाही, आता आपण पुढे आलो. हे लक्षात राहत नाही मला पटकन. हे दरवाजे बघ कसे जुने आहेत ना, एकदम किती जुने आहेत बरं. हे हा दरवाजा बघ कसला आहे. त्यावर ना तुला एक एक सेकंदाला मंदिर भेटेल, म्हणून त्याचा हा याचा ना एकच व्हिडिओ करणार आहे मी. गरुड देवता, रिद्धी सिद्धी आणि गणपती. असा जुना वाडा असावा ना तसं हे मंदिर आहे. पाहू शकता तुम्ही, खूप सुंदर असं मंदिर आहे आणि आतून अगदी वाड्यासारखं वाटतं. मला 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 दाखवाशी. सारखं आहे अगदी सेम, अख्खा वाड्यासारखं मंदिर आहे हा. धनुर्धारी बजरंग बली देवप्पा मोरया. ही सुंदर आहे ग लाकडी. काय पण म्हणतो तू, दरबाजे बघितले. कसं तेवढं कोरीव काम आहे ना, आणि किती जुनी मूर्ती असेल बघ, है ना. दगडी कार्विंग केवढी केली आहे बघ ना. कृष्ण ठेवलेत. व्हेंटिलेशन बघ ना कशी मस्त आहे. या साईडला थोडं आहे, या साईडला आहे.
म्हणजे सगळीकडून हवा पण आणि उजेड पण यायला हवा. झाडं लावली आहेत त्यांची, है ना. मस्त आहे, एकदम छान आहे ना. हे चाफ्याचंच आहे झाड, माझं फेवरेट फुल आहे. नाही, झाडं झाडं फुलं फुलं आहेत. तर माझ्याबरोबर आलेली आहे पूर्वा. आणि कसं वाटलं पूर्वा तुला मंदिर? खूप मस्त आहे जागा, फिरायसारखी आहे, मस्त एकदम सुंदर. अजून मंदिरं पाहणार होता, तशी फक्त 3च पाहिलीत. आमचं मंदिरांचं कॅल्क्युलेशन चुकत होतं, तर मंडळी तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा की किती मंदिरं आम्ही पाहिली ती. हे व्यंकटेशच्या मंदिरातून आपण आलो. इथे एक मंदिर होतं, आता इथे एक आहे. चला, मंदिर आहे असं. कार्विंग कशी, त्याची कार्विंग किती मस्त आहे ना. थोडं तुला बसावं वाटलं मला सांगा, आपण बसूया थोडंसं रिलॅक्स व्हायला. असं काय नाही, आपल्याला काय घाई तर नाही आहे. छोटीशी नंदीची मूर्ती बघ, तिथे पार्वती आहे. सर्व मंदिरं फिरून झाल्यानंतर आपण या घाटावर जाणार आहोत. बघूया किती वेळानंतर आपण जाऊन घाटावर पोचतो. चला, आता इथे कुठलं आहे? हे मेन वाळकेश्वरचं मंदिर. चला, कवठे मठ वाळकेश्वर मंदिर काय आहे कसं कळणार? वाळकेश्वर मठ. चल बघूया. हा कवळे मठ आहे वाळकेश्वर मध्ये. ऑफिस आहे की काय आहे? ये अशी फिरते ना, मला गरगरायला होतं. आता लोकांना घर बसले दर्शन. आहे वाड्यासारखं आहे अगदी. चला, अरे हो नाही म्हणा, आपण काढूया काय हो. 5वं ना, आमची 5 मंदिरं झालेली आहेत आता. बघूया आता या घाटावर नेमकी किती मंदिरं आहेत ती. चला, केवढा मोठा घाट असेल. त्यावेळेला कोणीच नव्हतं आणि आता किती वस्ती वाढली आहे बघ. हा घाट आहे इकडे साईडला. सुरुवात होते तिथूनच मंदिराची सुरुवात झालेली आहे. आपल्याला जवळजवळच मंदिर आहेत ना. ज्या मंदिरात आता आपण चाललो आहोत त्या मंदिरामध्ये शूट करायला मनाई होती, तर आम्हाला थोडंसं शूट करायला भेटलं. त्यांनी सांगितलं थोडेफार फोटो काढू शकता तुम्ही, पण व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही. तर आता मंडळी तुम्हाला दाखवायचं होतं, त्याच्यामुळे मला हे थोडंफार व्हिडिओ शूटिंग करता आलं.
आणि त्याचबरोबर माहिती देणार आहेत इथले भटजी. तर चला ऐकूया आपण माहिती. चालेल बाबा, मला सांगा की आमचा मूळ मठ काशीला आहे, ब्रह्मघाटवर. मूळ मठ मूळ मठ काशीला आहे. काशीला आहे. त्यानिमित्त आमच्या संस्थानाला काशी मठ म्हणून नाव. आमच्या वॉल पण ऑफ इंडिया ह्याला पण काशी मठच म्हणतात ना? काशी मठच आमचं नाव. ह्याला पण काशी मठ म्हणतात. आणि ही ती बाणगंगा. बाणगंगा म्हणजे ते वालुकेश्वर मंदिर आहे. हा, त्याचं आहे. पण वालुकेश्वर मंदिर हिला गंगा सुद्धा, गंगा इतकं पवित्र मानण्यात येतं ना हे म्हणजे बाळगंगा. सीतेला शोधून राम आलेला म्हणे. हा, सीतेला शोधण्यासाठी राम आले होते. तेव्हा तिकडे त्यांनी वाळूचं लिंग बनवलं. ओके. म्हणजे मागे सर्व समुद्र असल्यानिमित्त हा, वाळूचं लिंग बनवलं. लिंग, आणि त्याला पूजेला की ताण लागली की काहीतरी त्याला पाणी हवं होतं. हा, तिकडे सर्व खारं पाणी असल्यानिमित्त तिकडे बाण मारून पाणी काढलेलं. पाणी काढलेलं. हा. म्हणून त्या म्हणजे त्या वाळुकेश्वर बाणगंगा. बाणगंगा म्हणून आता वालकेश्वर म्हणतात, खरोखर म्हणजे वाळुकेश्वर बाणगंगा हे नाव आहे. असं हे आमच्या काशीमठ संस्थान म्हणजे हे वेगळंच आहे. हे वेगळं आहे. तिकडे माधवेंद्र स्वामींनी हे पहिलं मंदिर. एंट्री हा, ते करताना हा माधवेंद्र स्वामींची जिवंत समाधी आहे ती. तिथे. 1775 साली नागपंचमीच्या दिवशी त्यांनी इकडे समाधी घेतलेली. ओके. त्याच्यानंतर त्याच्यावर मारुती स्थापन केलेला. हा, तो मारुतीची तो मूर्ती आहे. मारुती आहे. आणि तिकडे साईडला देव आहे त्यांचा, त्यांनी पूजा केलेला देव तिकडे बाजूला ठेवला आहे. त्याच्यावरती वरती वेदव्यास आहे, हा, मध्ये कृष्ण, खाली मारुती आहे. ते सिंहासन आहे बघा तिकडे कोपऱ्यात दिसतं. ओके ओके. आणि इकडे वरदेंद्र तीर्थ स्वामींची समाधी आहे. हे वरदेंद्र तीर्थ. आणि हे स्वामी कुठले आहेत? हे सुधींद्र स्वामी, हे 10 वर्ष पहिलं त्यांचे अस्तित्व हे झालं. होतं. तर ते त्यांची समाधी हरिद्वारला आहे. हरिद्वारला. हरिद्वारला व्यासाश्रम म्हणून आहे, आमचं मोठं आहे व्यासाश्रम. हा. तिकडे त्यांची समाधी आहे. त्यांचे गुरु हे शुक्रतींद्र तीर्थ स्वामी. हे वाले आपण आता बघितले हे. त्यांची समाधी कोच्चिनला आहे, केरळा. ओके. केरळामध्ये. केरळामध्ये हा. आहे. त्यांचे गुरु हे वरदेंद्र स्वामी. इकडे समोर समाधी आहे बघ ती. त्या साईडला. नाही नाही, ही हा. म्हणजे हे मंदिर आहे हा ते. ते ओके. त्यांचे गुरूंची समाधी आहे. आहे ना? ओके. खूप सुंदर मंदिर आहे. हे किती 1745 ना? 75. 1775 मधलं मंदिर आहे. आणि इथली बहुतेक मंदिरं सगळी जुनीच आहेत. सर्व जुने आहे. जुनीच आहेत ना? ओके. आणि मग यातलं सर्वात जुनं तेच आहे वाळकेश्वरचं हा, म्हणतात. मेन मंदिर. मेन. ओके. तेच. चालेल, धन्यवाद. आणि यात आहे ना सर्व, आता पितृपक्षात आणि आलं तर एवढी गर्दी असते. हा, गर्दी आणि एवढी घाण करून सोडतात सर्व, केस कापून हे. रे रे रे, एवढं म्हणजे पवित्र जागेला खराब करतात. पण काय करू शकतो आता, एक श्राद्ध करायचं म्हणजे ते पण एक पित्रांचं ते केलंच पाहिजे. हा, आता ते पण कुठे जाऊन करणार. नाही आता तिथे पण आलंय माहिती तर मला, विरारला आहे सुळेश्वर मंदिर करून. तिथे पण आता पितृपक्ष करायला हा. त्या ठिकाणी. आता आणि सर्वात तिथे श्रेष्ठ पण म्हणजे हे पितृपक्षात हे श्राद्ध करायचं, त्याच्या एवढं पुण्याचं पुण्याचं काही काम नाही. नाही. हो, देवपूजाने नंतर हो. बरं, पितरांना आम्ही बरोबर पहिलं दिलं जातं. हो, आमच्याकडे पण तेच. आता तेच करायला बंदी घातली तर मग जाणार कसा? जाणार हिंदू तरी धर्म कुठे? कुठे हो, जाणार? जाणार कुठे हिंदू धर्म. बरोबर. आपणच जपायला हवं. इथे आम्ही भटजींचा चेहरा नाही दाखवला कारण की त्यांनी चेहरे दाखवण्यास मनाई केली होती. आलंय प्रॉपर चेक करून घ्या. हळूहळू चालत चालत ते त्यांचं वॉइस टाकता येईल. हे बघ, 1913चं मंदिर आहे. विठोबा रंगभाई विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे. हा वाटतं जुनं. हा वाळकेश्वर आहे मंदिर का? नेमकं कुठलं वाळकेश्वर मंदिर तोच कळत नाही. आपण तिकडच्या मंदिरात जाऊन आलो ना तिथे तेव्हा, त्या तिकडच्या. हे बघ, हे मेन वाळकेश्वर मंदिर. हे कितीचं आहे? 1889 मधलं मंदिर आहे. हेच ते वाळूचं शिवलिंग आहे जे आता आपण पाहणार आहोत. याची आख्यायिका अशी आहे की हिंदू देवता राम अयोध्येवरून लंकेला जाताना राक्षस राजा रावणाचा पाठलाग करण्यासाठी त्या ठिकाणी थांबले होते, ज्यांनी त्यांची पत्नी सीतेचे अपहरण केले होते. त्यानंतर भगवान रामांना शिवलिंगाची पूजा करण्याचा सल्ला देण्यात आला आणि असे म्हटले जाते की त्यांनी आपला भाऊ लक्ष्मण मूर्ती आणण्याची वाट पाहत थकल्यानंतर वाळूचे मूळ लिंग बांधले.
हे नाव व्युत्पत्ती शास्त्रीय दृष्ट्या वाळूपासून बनलेल्या मूर्तीसाठी वापरल्या जाणाऱ्या संस्कृत शब्दापासून आले आहे. वालुका ईश्वर जो शिवाचा अवतार आहे. कथा पुढे सरकत असताना जेव्हा रामाला तहान लागली होती, कारण तिथे गोड पाणी सहज उपलब्ध नव्हते, फक्त समुद्राचे पाणी, तेव्हा त्यांनी बाण सोडला आणि गंगा तेथे आणली. म्हणून बाण संस्कृतमध्ये बाण आणि गंगा यांना एकत्रितपणे बाणगंगा म्हणतात. समुद्राच्या जवळ असूनही तलावाला पाणी देणारे हे पाण्याचे जे ठिकाण आहे त्या ठिकाणी असलेल्या भूमिगत झऱ्यातून येते. हे मंदिर आणि त्याच्याशी जोडले गेलेले गोड्या पाण्याचे बाणगंगा तलाव 1127 मध्ये लक्ष्मण प्रभू यांनी बांधले होते, जे चंद्रसेनीय कायस्थ प्रभूंचे मंत्री होते, जे सिलाहार राजाचे वंशाचे राजे होते, ज्यांनी 810 ते 1240 दरम्यान ठाणे आणि मुंबई बेटावर राज्य केले. 16व्या शतकात पोर्तुगीजांनी मुंबईवरील त्यांच्या राजवटीत हे मंदिर उद्ध्वस्त केले. 1715 मध्ये मुंबईचे व्यापारी आणि परोपकारी गौड सारस्वत ब्राह्मण राम कामत यांच्या उदारतेमुळे ते पुन्हा बांधण्यात आले. मुख्य मंदिराची मोठ्या प्रमाणात पुनर्बांधणी करण्यात आलेली आहे आणि बाणगंगा तलावाभोवती अनेक लहान मंदिरे बांधली गेली आहेत. 1860 पर्यंत मंदिरात जास्त गर्दी होऊ लागली आणि त्याभोवती 10 ते 20 इतर मंदिरं व 50 धर्मशाळा बांधल्या गेल्या आहेत. दर महिन्याला फक्त पौर्णिमेला आणि अमावस्येला मंदिर गर्दीने भरलेले असते. पूर्वी 16व्या आणि 17व्या शतकात या बेटावर वारंवार ये जा करणाऱ्या मलबारच्यांचे हे आवडते ठिकाण होते. ठीक आहे बाय. तो डाग कसला आला? हां, विरारला परत आता तोंड हे मंदिर नाही जरा. बघ. स्वामीनारायण आहे, लक्ष्मीनारायण मंदिर. जाम देवळं आहेत ना घाटावर. करावं लागते. इथे मंदिराचं हे लिहिलेलं आहे बघ. 2 वर्ष काम चालू आहे. आता थोडं झालंय पण मीटर बघ अजून 2 आठवडे झाले लागलं नाही. रामेश्वर टेम्पल. ही मूर्ती बघ कशी वाकडी झाली ना एकदम. महादेवाची मंदिरं झालेली आहेत. हे पेशव्यांच्या आधीची पण मंदिरं आहे. हे मंदिर आहे ना, जास्त करून छोटी असतात कासवं, आणि हे असतं कसं कासव आहे जुन्या पद्धतीचं. आणि ते नुसतं कासव नाही तर त्याच्या खालचं जे आहे ना दगड, तो अखंड दगड आहे, त्याला कोरलेलं आहे. हां, एकाच दगडामध्ये ते कार्विंग केलं आहे. आणि हे राक्षस असतात. हे राक्षस असतात, त्यांच्यावर पाय ठेवून आपण जातो. ह्याची डोली बघ कशी. आणि तेव्हा गणपती बाप्पा आहे. अच्छा, मला वाटलं तुमचं घ्यायचं आहे.
आहे हे मंदिर. ये इथून जाऊया. गार्डन आहे मुलांसाठी अगदी फिरायला. समुद्र आहे हो. हा बघ ना, हा बघ समुद्र आहे इथे. इथे थोड्या चाळी आहेत आणि इथे समुद्र आहे. लिटिल भूक लागली ना, मस्त समुद्राच्या किनाऱ्यावर बसलं आणि ही लहानपणीची आठवण खातोय. ओवा बिस्किट मस्त आहे बघ. ह्याचा आपलं किती झालं? 10 ना. ती 10 झाली मंदिरात फिरून. आताशी अर्धा आलाय फिरून. अजून बघूया केवढं जायचंय. मला का माहितीये, मग कन्फ्युजन तुला पण नको मला पण नको. कधीच्या नंतर टाकायचंय तो लक्षात. दुसऱ्याला मग त्यातून पण पाणी प्यायला लागतं ना ग. कसला घाट आहे बापरे. नाही तर बघ भगवान परशुरामचं मंदिर आहे बघ तिथे. परशुरामच्या मंदिराला इथे येतात ना त्यांनी खरं म्हणजे घाण नाही करायला पाहिजे, स्वच्छता बाळगायला पाहिजे. केवढं खरं म्हणजे पवित्र स्थान आहे. सगळीकडून ना मंदिरं दिसत आहेत बघ. ते परशुरामचं. आधी जायचं का आधी खाली जाऊया आणि मग वर जाऊया इथे विचारून घेऊ. तेच म्हटलं या साईडला जाऊया. आहे म्हणा. कचरा करायला नको पाहिजे एवढ्या पवित्र जागेचा. खरं म्हणजे आजूला दिसत आहेत ना ही सगळी मंदिरच आहेत सगळी. आणि सगळीकडून आतमध्ये यायला जागा आहे. डिकी अरे देवा, तुझा एक डोळा नाही आहे का रजा? तुला डोळाच नाही विचारायला एक साईडला. हाय डकी डकी. हाय क्यूटी पाय. अरे बाबा, अरे बापले. डकी बस काय रे मला अबक चालला. मला कंटाळला तो. म्हणेल मला काय खाऊ देत नाही ही, मी जातो एकदाचा. त्यामुळे तो चालला. फिरत होतास रे, थांब ना, जातोस कशाला. माझं पण तेच होतंय बघ. इथे कासव आहेत, 1 2 सोडून 4 कासव आहेत. तिथे 2 आहेत आणि एक पुढे मागे आहे. एक ह्या साईडला आहे ना. माझ्या ह्याच्यात दिसतंय कासव. हा बघ झाला.
बघते बघ कसं आपल्याला. हाय. तुला काय वाटतं, तुला खाऊ देणार आहे मी? आणि वा तुझी पोज मस्त आहे रे. तो बघ त्याला वाटतं काहीतरी येणार म्हणून तो येतोय बघ कसं. हाय मस्त म्हणतो. छोटा पिल्लू आहे. कसली भारी आहेत. घाटावरच आहेत. कसलंय काय कुठं. जाऊन येतो.
सगळी पेशवेकालीन पांडवकालीन मंदिर आहेत ही सगळी. आई गं, काय भयंकर भारी पडणार ते. हे बघ इथे एक आहे राधाकृष्ण मंदिर. ते जमला मी. गाईंचं मग तेच ते अगदी जुन्या वेळेचं आहे ना, त्याच्यामुळे हे दरवाजे असे ते कार्विंग केलेले पूर्णपणे. आई का म्हणून तुम्ही तुम्हाला विचारतो तुमचं नाव काय आहे? तिचं काहीतरी शेवंतीच नाव आहे आय थिंक. शेवंतीचं पिंक शेवंती म्हणतात काहीतरी हिला. पण ह्या थंडीचा सीझन फुलपाखरू आलाय. आय होप म्हणजे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.